हॅलो सगळ्यांना. आज आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी लेक्चर नंबर 5 आहे. हा आयोनायझेशन एन्थॅल्पी टॉपिक बघणार आहोत. पिरियॉडिक सिरीजचा कंटिन्यू पार्ट आहे, त्याचा चॅप्टरचा पार्ट आहे हा. ठीक आहे. सो बेसिकली आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय होते? आयोनायझेशन एन्थॅल्पी इज द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम outermost shell of an isolated gaseous atom. ठीक आहे. सो याचं काय मिनिंग असतं ते बघू. कन्सिडर करू एक न्यूक्लियस आहे. ठीक आहे. त्याच्या अराउंड शेल्स आहेत आणि त्या शेलमध्ये काय इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. आता आपल्याला आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन काढायला किती एनर्जी रिक्वायर्ड असते ते आपल्याला सांगायचं. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये काय असते? एक अट्रॅक्शन असते. म्हणजे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन एक फोर्स आहे जो इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसला बॉन्ड करून आहे. तो बॉन्ड आपल्याला ब्रेक करावा लागेल तेव्हा तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल. त्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल? एनर्जी द्यावी लागेल. सो ती एनर्जी जी आहे, किती एनर्जी रिक्वायर्ड असेल आपल्याला तो इलेक्ट्रॉन काढायला, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन काढायला किती एनर्जी द्यावी लागेल, ती म्हणजे असते आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. आपण एक्झाम्पल घेऊन समजू. सपोज आपण म्हटलं ए कंपाऊंड आहे, त्यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा आहे. तो कशामध्ये कन्वर्ट होईल? ए मधून आपण जर इलेक्ट्रॉन काढत आहोत ऍटम मधून, फ्री ऍटम मधून, तर आपल्याला मिळेल ए प्लस. ठीक आहे. तर ही काय झाली? आपली फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी झाली. ठीक आहे. एन्थॅल्पी झाली. तर आपण काय म्हणून याला आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणून. ठीक आहे. सपोज आपण म्हटलं की ए प्लस आहे, इथून आम्हाला आणखी एक इलेक्ट्रॉन काढायचं आहे. ठीक आहे. सो ए प्लस मधून एक इलेक्ट्रॉन जर मी काढत आहे तर मला काय मिळेल? A2 प्लस मिळेल. ठीक आहे. A2 प्लस आहे तर याची एनर्जी काय जाईल? एन्थॅल्पी सेकंड होऊन जाईल. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. मग मी A2 प्लस मधून पण इलेक्ट्रॉन काढू शकते. बरोबर. A2 प्लस मधून जर मी इलेक्ट्रॉन काढत आहे तर काय होऊन जाईल? तो कन्वर्ट कशात होऊन जाईल? A3 प्लस मध्ये. तर इथे कोणती एनर्जी राहील? इथे राहील थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. सो ही काय झाली? आपली थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी झाली. आता आपण काय करू? आपण म्हटलं की ओव्हरऑल किती एनर्जी असते यांची. ठीक आहे. एन्थॅल्पी किती असणार आहे सगळ्याची? तर एन्थॅल्पी जी आहे डेल्टा एच इज इक्वल टू काय? समेशन असणार आहे सगळ्यांची ऍडिशन, जितकी एन्थॅल्पी इथे लागली ए पासून A3 प्लस मध्ये. तर डेल्टा एच इज इक्वल टू ए आयोनायझेशन एन्थॅल्पी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या सगळ्यांची सम. बरोबर. सो अशा प्रकारे आपण एन्थॅल्पी काढू शकतो. आता जर इथे कम्पेअर केली की कोणाची एनर्जी जास्त असेल, आयोनायझेशन एनर्जी फर्स्ट की सेकंड, तर आपण क्वेश्चन एक काम करू, क्वेश्चन मध्ये लिहू की आपल्याला फाइंड आउट करायचंय की आयोनायझेशन एनर्जी फर्स्टची जास्त असते की सेकंडची. तर आपण आपला एक्झाम्पल जो आहे ए चा ए प्लस मध्ये कन्वर्ट होतो, तो फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी वाला, तो बघू शकतो की ए प्लस आहे, त्याचा एक इलेक्ट्रॉन लॉस होते, तो ए प्लस मध्ये कन्वर्ट होते. सिमिलरली A2 साठी पण तेच, की ए प्लस आहे, एक इलेक्ट्रॉन लॉस झालं तर A2 प्लस मध्ये. एक काम करू, आपण लिहून घेऊ काय होते ते बघू, ऑब्झर्व करू. ठीक आहे. सो काय आपल्याकडे? ए आहे. ठीक आहे. तिथून एक इलेक्ट्रॉन लॉस केला आपण, तर काय झालं? ए प्लस मध्ये कन्वर्ट झाला. इलेक्ट्रॉन लॉस करायला जी एनर्जी झाली ती काय झाली? आपली फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी झाली. आता ए प्लस आहे, खूप स्टेबल आहे, त्या स्टेबल मधून इलेक्ट्रॉन काढायचे आपल्याला. तर एखाद्या स्टेबल स्टेट मधून जर इलेक्ट्रॉन काढणं तर खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. जर ते इतकी डिफिकल्ट आहे, इलेक्ट्रॉन काढणं इतकं हार्ड आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल? जास्त एनर्जी प्रोव्हाइड करायला लागेल. म्हणजे इथून इलेक्ट्रॉन काढून A2 प्लस मध्ये कन्वर्ट व्हायला जास्त एनर्जी लागेल. किती सिंपल आहे. म्हणजे एन्थॅल्पी फर्स्ट पेक्षा सेकंड जो असणार आहे ती एनर्जी काय असणार आहे? नेहमी जास्त असणार आहे. ठीक आहे. सो हा कन्सेप्ट आहे त्याच्या मागे. आता कन्सेप्ट आपला क्लिअर झाला की एन्थॅल्पी कोणाची जास्त असणार आहे? तर एन्थॅल्पी सेकंड एन्थॅल्पी जास्त असणार आहे. ठीक आहे, फर्स्ट पेक्षा. ठीक आहे. सो आता एन्थॅल्पी, आयोनायझेशन एन्थॅल्पी आपल्याला समजली. ठीक आहे. आता आपण बघू कोणते फॅक्टर अफेक्ट करतात आयोनायझेशन एन्थॅल्पीला, ते बघू, आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो फॅक्टर अफेक्टिंग आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात आयोनायझेशन एन्थॅल्पीला, म्हणजे कमी किंवा जास्त कसे कसे होतात ते आपल्याला बेसिकली डिस्कस करायचं याच्यात. ठीक आहे. सो फॅक्टर अफेक्टिंग आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. आता आयोनायझेशन एन्थॅल्पी जी असते, ठीक आहे, ती कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते? ती असते झेड इफेक्टिव्हला डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे. आपण लिहून घेऊ. आयोनायझेशन एन्थॅल्पी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते झेड इफेक्टिव्हला. ठीक आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्जला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल त्याचा अर्थ काय? की पॉझिटिव्ह न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉनला तो बॉन्ड करत आहे. झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज जास्त म्हणजे की तो लास्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकत आहे. झेड इफेक्टिव्ह जास्त. जर तो इलेक्ट्रॉनला जास्त बाउंड करून ठेवत आहे तर तिथला इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लागेल. बरोबर. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला माहिती आहे झेड इफेक्टिव्ह जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो ॲटॉमिक साईजला. जर ॲटॉमिक साईज खूप जास्त असेल तर तो एकदम शेल खूप जास्त झाले तर इलेक्ट्रॉन इझिली निघू शकतात. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला? आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाला. डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला. ठीक आहे. कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हची काय असते स्पेशालिटी? ते इलेक्ट्रॉनला अटॅक
अट्रॅक्ट करतात. फॉर एक्झाम्पल आपण HClचा एक्झाम्पल घेतला की HCl मध्ये एक काम करून लिहून घेऊ, ठीक आहे, की HCl आहे आपल्याकडे, ठीक आहे. सो HCl आहे, तर HCl मध्ये काय असते की इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस येते, बरोबर. तर तो काय करेल, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल आपल्याकडे. तर इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणारी जी स्पेसिस तर ते इझिली लॉस करेल का, इलेक्ट्रॉन नाही करणार ना. जर इलेक्ट्रॉन इझिली लॉस नाही करणार तर आयनायझेशन एन्थॅल्पी काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल, ठीक आहे. सो हा कन्सेप्ट आहे त्याच्या मागे. नेक्स्ट काय आहे की हा डायरेक्टली प्रोपोर्शनल जो असतो तो हाफ फील्ड किंवा फुल फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला सुद्धा असतो, ठीक आहे. हाफ फील्ड अँड फुल फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ठीक आहे. त्याच्या मागे काय कन्सेप्ट असते, तो तोच कन्सेप्ट आहे की हाफ फील्ड किंवा फुल फील्डची जेव्हा आपण गोष्ट करतो तो ते काय असतात, ते खूप जास्त स्टेबल स्टेट आहे, बरोबर. तर स्टेबल स्टेट वाले इझिली इलेक्ट्रॉन लॉस करते का, नाही करणार. म्हणून आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल. आणि म्हणून आपण काय म्हटलं, ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, ठीक आहे. सो हे काय कन्सेप्ट आहे आपला, की हा जो आहे हाफ फील्ड फुल फील्ड हा स्टेबल आहे, आणि सिम्पली स्टेबल असेल तर आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होईल, कारण इलेक्ट्रॉन लॉस करणं डिफिकल्ट जातं, ठीक आहे. सो हा झाला फॅक्टर अफेक्टिंग. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत की हे आयोनायझेशन एन्थॅल्पी जे आहे ते पिरियड वाईज कसं आहे वगैरे, ठीक आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं आपण घेतलं नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, ठीक आहे. आता मला सांगायचं आहे की याच्यामध्ये सगळ्यात स्टेबल कोणतं आहे, कोणाची आयोनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त आहे, यांचं ऑर्डर मला सांगायचं आहे आयोनायझेशन एन्थॅल्पीचं, ठीक आहे. सो काय करेल मी, सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेईन. नायट्रोजनचा असेल 2s2 2p3, ऑक्सिजनचा असेल 2s2 2p4, फ्लोरीनचं असेल 2s2 2p5, ठीक आहे, असं असेल. आता यांचं जर ऑर्डर करायचं तर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय लक्षात येईल की नायट्रोजनचं हाफ फील्ड आणि आपल्याला माहिती आहे हाफ फील्ड काय असते, खूप जास्त स्टेबल असते. पण जर आपण चेक केलं, हे काय आपलं हाफ फील्ड आहे, ठीक आहे. आता जर आपण बघितलं, ऑब्झर्व केलं, तर आपल्या हे लक्षात येईल की फ्लोरीन जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची जर सिरीज चेक केली ना तर फ्लोरीन टॉपवर आहे, हायएस्ट आहे, त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणी नाहीये. तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पण असेल तर आयोनायझेशन एन्थॅल्पी खूप जास्त असते. म्हणजे ऑर्डर कसा असला पाहिजे, ऑर्डर शुड बी की फ्लोरीन सगळ्यात हायेस्ट असेल, त्याच्यानंतर नायट्रोजन आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन, ठीक आहे. सो आपण ऑर्डर लिहून घेऊ. ऑर्डर कसा असला पाहिजे, ऑर्डर विल बी फ्लोरीन सगळ्यात टॉपवर, ठीक आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन सगळ्यात लास्ट आहे, काय असणार आहे सगळ्यात जास्त फ्लोरीन, त्याच्यापेक्षा थोडा कमी नायट्रोजन, थोडा कमी ऑक्सिजन. हा ट्रेंड लक्षात ठेवायचा आपल्याला, ठीक आहे, कारण याचा आपल्याला आणखी क्वेश्चन सॉल्व्ह करून काम पडणार आहे, ठीक आहे. आता आपण काय बघू, नेक्स्ट पिरियड एक डिस्कस करून घेऊ, ठीक आहे. सपोज आपण घेतला लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन, ठीक आहे, हे घेतलं आपण. आता याचं आपण काय करू, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ, कारण आपण आपल्याला याचं सुद्धा काय सांगायचंय, आयोनायझेशन एन्थॅल्पी कोणाची जास्त आहे ते सांगायचं. सो 1s2 2s2 2s2 2p1, मग काय होऊन जाईल, हा 2s2 2p2 होऊन जाईल. तर आपण 2s2 2p2, ठीक आहे, सॉरी ते एस आहे, 2s2 आहे, ठीक आहे. 2s2 डायरेक्ट 2p2 नंतर 2p3 असणार आहे, ठीक आहे. मग 2p3 नंतर काय असेल, सॉरी 2p3, मग 2p4, ठीक आहे, 2p5 आणि हा काय 2p6, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात स्टेबल कोणतं असणार आहे, फुलफिल्ड निऑन असणार आहे, तर त्याची आयनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त असणार आहे. आता हाफ फील्ड वाले सुद्धा आहे, तर ऑर्डर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वगैरे सगळे फॅक्टर पाहणार आहोत, तर ऑर्डर कसा असला पाहिजे. तर आपला ऑर्डर जो आहे याचा असा ऑर्डर बनतो की निऑन जो आहे त्याची आयनायझेशन एन्थॅल्पी खूप जास्त असते. एक काम करून लिहून घेऊ, ऑर्डर कसा असेल की निऑन जो आहे तो सगळ्यात टॉपवर असेल. ह्या आपण जर ग्रुप वाईज बघितलं, ठीक आहे, सॉरी पिरियड वाईज जर बघितलं तर निऑन टॉपवर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कोण येईल, फ्लोरीन येईल, ठीक आहे. आता आपल्याला नायट्रोजन ऑक्सिजनचं ऑलरेडी माहिती आहे, नायट्रोजन पहिले येते नंतर ऑक्सिजन येते, ऑलरेडी आपण तो डिस्कस केलाय की नायट्रोजन फर्स्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि मग काय कार्बन असणार आहे, ठीक आहे. मग कार्बन आणि त्याच्यानंतर काय असते, आता बेरिलियम आणि बोरॉन मध्ये पाहायचं आपल्याला. तर बोरॉन जो आहे, बेरिलियम आणि बोरॉन मध्ये बघितलं तर बेरिलियम जो आहे तो फुलफिल्ड आहे, म्हणजे तो काय असेल, स्टेबल असेल, त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढणं डिफिकल्ट होईल. तर बेरिलियम पहिले येईल मग बोरॉन येईल, ठीक आहे. सो ऑर्डर कसा असणार आहे आपला, बेरिलियम मग असेल आपला बोरॉन, ठीक आहे, आणि लास्ट मध्ये काय लिथियम, ठीक आहे. हा काय असेल आपला ऑर्डर असेल आयोनायझेशन एन्थॅल्पीचा, ठीक आहे. सो हे झालं आपला प्रॉपर ऑर्डर. आणखी आपण क्वेश्चन डिस्कस करू. सपोज आपण एक क्वेश्चन एक घेतला,
सो क्वेश्चन असा आहे की आपल्याला फॉस्फरस आणि सल्फर आणि आर्सेनिक आणि सेलेनियम, ठीक आहे, अँड सेलेनियम यांच्यातलं काढायचं आहे. अँड सेलेनियम यांच्यात आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सो सिंपल आहे, नायट्रोजन आणि आर्सेनिक जे आहेत ते NP3 आहेत, हाफ फील्ड टाईपचे आहेत, ठीक आहे, आणि हाफ फील्ड वाले जास्त स्टेबल असतात. सिंपल आहे, फॉस्फरस सल्फरमध्ये फॉस्फरसची आयोनायझेशन एंथॅल्पी जास्त असेल आणि आर्सेनिक आणि सेलेनियम मध्ये आर्सेनिकची जास्त असेल, ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, आणखी एक क्वेश्चन आपण डिस्कस करू. जर आपल्याला विचारलं की आता हा जो ऑर्डर आहे आपण फर्स्ट आयोनायझेशन एनर्जीसाठी काढला, तर आपल्याला सेकंड आयोनायझेशन एनर्जीसाठी जर काढायचं असेल, ठीक आहे, तर आपला ऑर्डर कसा होईल सेकंड पिरियडसाठी ते आपण बघू, ठीक आहे. आयोनायझेशन एनर्जी फॉर द सेकंड पिरियड आपलं काय असणार आहे, तर आपला जो ऑर्डर होता आपण काय केलं होतं, आपल्याला सेकंड आयोनायझेशन एनर्जी काढायची. सपोज आपण म्हटलं की लिथियम आहे, ठीक आहे, लिथियमचा एक इलेक्ट्रॉन काढू तर काय जाईल, Li+ मध्ये तो कन्वर्ट होऊन जाईल, ठीक आहे, Li+ मध्ये तो कन्वर्ट झाला. आता ही काय झाली, त्याची फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी झाली. याच्यातून आपण जर इलेक्ट्रॉन काढला तर तो कशात जाईल, कन्वर्ट होईल सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. तर आपल्याला काय करायचं, तो Li2+ मध्ये कन्वर्ट झाला. तर आपल्याला बेसिकली Li+ काढायचं की यांचा ऑर्डर काय होईल. तेव्हाच आपण म्हणू की हे काय झालं, ऑर्डर झाला सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पीचा. सो आपण त्याला ऑर्डरच्या फॉर्म प्लसच्या फॉर्म मध्ये सगळ्यांना लिहून घेऊ, ठीक आहे. सेकंड पिरियडला N+, O+, F+ आणि Ne+, ठीक आहे. मग काय करू, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ की एक एक इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते सगळ्यांचं, ठीक आहे. सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ. हा काय होऊन जाईल, 2p5 होऊन जाईल. हा असेल 2p4, 2p3, 2p2, 2p1, 2s2, 2s1 आणि हा झाला 1s2, 1s2, ठीक आहे. सो आता आपल्याला हे माहिती आहे की Li जो आहे तर हाफ फील्ड, सॉरी हा काय फुल्ली फील्ड आहे, ठीक आहे. तर याची इलेक्ट्रॉनिक याची जी आयोनायझेशन एन्थॅल्पी असते ना सेकंड वाली खूप जास्त असते. Li जो आहे त्याची फुल्ली फील्ड असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इतकं स्टेबल आहे बेसिकली की ते हेलियम सोबत कम्पेअर करतो आपण, ठीक आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, ठीक आहे, कोणासोबत मॅच झालं, हेलियम सोबत मॅच झालं एक इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे. आणि लक्षात ठेवायचं आहे की हायेस्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी इन पिरियॉडिक टेबल, पूर्ण पिरियॉडिक टेबल मध्ये याचा आयोनायझेशन एन्थॅल्पी जी असते कशाची, हेलियमची, ती काय असते, हायेस्ट असते, ठीक आहे, हायेस्ट असते. आणि म्हणून ऑर्डर करताना Li+ जो आहे तो काय होऊन जाईल, सगळ्यात पहिले येईल, ठीक आहे. Li+ जो आहे तो सगळ्यात पहिले येणार आहे, ठीक आहे. मग त्यानंतर काय येईल, आपला निऑन येईल, ठीक आहे, नोबल गॅस कॉन्फिगरेशन. सो आपण निऑन करू, ठीक आहे. आता फ्लोरीन आणि ऑक्सिजन मध्ये आपण बघितलं तर ऑक्सिजन जो आहे तो हाफ फील्ड आहे, ठीक आहे, म्हणून आपण ऑक्सिजनला पहिले प्रेफरन्स देऊ आणि मग नंतर फ्लोरीनला देऊ. तर आपण इथे ऑक्सिजन लिहू, मग फ्लोरीन लिहू. आपल्याला माहिती त्याच्यानंतर नायट्रोजनच असणार आहे, ठीक आहे. मग काय असेल, मग असेल आता कार्बन आणि बोरॉनचं. कार्बन आणि बोरॉन मध्ये बोरॉन पहिले येईल कारण तो हाफ फील्ड, तो फुल्ली फील्ड आहे कार्बनपेक्षा. तो बोरॉन पहिले लिहू, मग आपण काय लिहू, कार्बन लिहू, ठीक आहे. आणि कार्बन नंतर येईल आपला बेरिलियम. तो हा काय असणार आहे, आपला ऑर्डर असणार आहे, ठीक आहे. हा ऑर्डर कशाचा आहे, आपला सेकंड आयोनायझेशन एनर्जीचा, ठीक आहे, ऑफ सेकंड आयोनायझेशन एनर्जी एन्थॅल्पी, ठीक आहे, दोन्ही चालेल. आयोनायझेशन एन्थॅल्पी IE2 यांच्यासाठी हा ऑर्डर आहे, ठीक आहे. आता पिरियड वाईज स्टडी केला आपण, आता आपण ग्रुप वाईज स्टडी करू, ठीक आहे. सो ग्रुप वाईज आपण स्टडी करणार आहोत, त्यासाठी आपण ग्रुप 1, ग्रुप 2 वगैरे सगळं बघणार आहोत. ग्रुप वाईज स्टडी कशाची, आयोनायझेशन एन्थॅल्पीची, एन्थॅल्पीची, ठीक आहे. सो त्यासाठी आपण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 लिहून घेऊ, ग्रुप 1 अँड ग्रुप 2. सो आपण ग्रुप 1 मध्ये आपण काय काय येते, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेशियम अँड फ्रान्सियम, ठीक आहे. ग्रुप 2 मध्ये येते बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम अँड रेडियम, ठीक आहे. जसं आपण टॉप टू बॉटम जातो, ठीक आहे, इथे काय होणार आहे, जेव्हा आपण टॉप टू बॉटम जाणार आहोत तर ॲटॉमिक साईज काय होईल, हा झाला टॉप टू बॉटम, ठीक आहे. तर ॲटॉमिक साईज जो आहे तो काय होते, इन्क्रीज होते जेव्हा आपण वरतून खाली जातो, ठीक आहे. तर टॉप टू बॉटम इन्क्रीज होते आणि आपल्याला माहिती ॲटॉमिक साईज काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. जर ॲटॉमिक साईज इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल तर आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होऊन जाईल, आपली आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण टॉप टू बॉटम जाऊ आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होते, ठीक आहे. सो आपण म्हणू शकतो की आता इथे कसं असणार आहे, ॲटॉमिक साईज जो आहे
डिक्रीज झाल्यामुळे आयोनायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त कोणाची असेल तर ती असेल लिथियमची, कारण त्याचा साईज छोटा आहे. ठीक आहे, तर आपला ॲटॉमिक साईज काय होत आहे, हळूहळू डिक्रीज होत आहे. म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त जी राहील ती लिथियम आणि बेरिलियमची असणार आहे. ठीक आहे, पण लास्टमध्ये सेशियम आणि फ्रान्सियम मध्ये चेंज येणार आहे. ठीक आहे, तो सेशियम आणि फ्रान्सियम मध्ये आणि सेम आपलं बेरियम आणि रेडियम मध्ये पण सेम कन्सेप्ट लागेल. इथे काय होते, इथे बेसिकली आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की साईज जो असतो सेशियमचा साईज जास्त असतो फ्रॅन्सियमपेक्षा, म्हणजे फ्रॅन्सियम छोट्या साईजचा आहे आणि स्मॉल साईज असेल त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त असेल. बरोबर, म्हणजे इथे फ्रॅन्सियम जो आहे त्याचा आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त असेल कम्पेअर टू सेशियम, आणि सेम रूल राहणार आहे बेरियम आणि रेडियमसाठी. बरोबर, सो आयोनायझेशन एन्थॅल्पी फ्रान्सियमची जास्त असेल कम्पेअर टू सेशियम. ठीक आहे, ह्या दोघांपैकी. बरोबर, आता आपण काय बघू, ग्रुप 3 to 12 डिस्कस करू, म्हणजे डी ब्लॉक डिस्कस करू. ठीक आहे, सो हा आपला काय ग्रुप 3 to 12 आहे. बरोबर, आता याची जर आपल्याला स्टडी करायची आहे, ठीक आहे, तर आपण काय करतो, यामध्ये आपण म्हणू की आमचा एक प्रॉपर प्रॉपर ग्राफ आहे सगळ्यांचाच. ठीक आहे, आणि तो ग्राफ आहे राईट जसं आपण लिहितो ना तो. ठीक आहे, तर यामध्ये सपोज आपण एक्झाम्पल घेतला आपण ग्रुप 7 घेतला. ठीक आहे, तर यामध्ये सगळ्या एलिमेंटमध्ये आपल्याला असं राईट मार्क जो असतो ना, राईट साईन, त्या टाईपचेच ग्राफ मिळते. म्हणजे एम एन जो आहे, ठीक आहे, त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त असेल, मग ती डिक्रीज होईल आणि मग ती पुन्हा इन्क्रीज होईल. ठीक आहे, असं असं टाईपचं असते. आपल्याला सगळ्यात मॅग्नीज असो, टेक्निशियन आणि आपलं रेनियम जो आहे, ठीक आहे, त्या सगळ्यांचे जे आहे ग्राफ आपल्याला सगळ्यांचे सेम टाईपचे मिळतात. आता इथे जो आहे ग्राफ, इथे ह्या ग्राफमध्ये सुद्धा एक्सेप्शन आहे. सगळ्यांचे ग्राफ जे आहेत सगळ्यांचे कसे असणार आहेत की जसं तो थर्ड पिरियड पासून थर्ड सिरीज पासून फोर्थ सिरीज मध्ये जाईल, तो 4D सिरीज मध्ये जाईल, तेव्हा काय होणार आहे, तो आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होईल, पण त्यानंतर पुन्हा काय होते, इन्क्रीज होते. आता एक्सेप्शन काय आहे त्याच्यात, तर एक्सेप्शन आहे टी व्ही करनी. ठीक आहे, आपण याला ट्रिक म्हणून लिहू शकतो की एक्सेप्शन काय, टी व्ही करनी आहे. ठीक आहे, यांना सोडून बाकी सगळे जे आहेत त्यांचा ग्राफ काय असणार आहे की डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होईल. ठीक आहे, आता ग्रुप 13 बघू आपण. ठीक आहे, तर ग्रुप 13 मध्ये काय होते की आता ग्रुप 13 मध्ये काय आपलं ट्रिकनुसार बेगेन आलू गाजर इथेला आहे. ठीक आहे, सो ग्रुप 13 मध्ये काय येते, इथे आपल्याला डब्ल्यू टाईपचा ग्राफ मिळते. ठीक आहे, आता डब्ल्यू टाईपचा ग्राफ काय किंवा कोणते एलिमेंट आहेत ते बघू. ठीक आहे, सो ग्रुप 13 मध्ये येते आपला बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम अँड थॅलियम. ठीक आहे, ज्याला आपण शॉर्ट मध्ये बॅगन आलू गाजर इथेला असं मी पाठ केलं. ठीक आहे, यांचा ग्राफ काय आहे, आयोनायझेशन एनर्जी वर्सेस ॲटॉमिक नंबर. यांचा ग्राफ आपल्याला याचा ग्राफ आपल्याला डब्ल्यू टाईपचा मिळतो. सो डब्ल्यू टाईप म्हणजे कसा, सो हा आपला डब्ल्यू टाईप. याच्यावर आपल्याला काय कळते की आयोनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त बोरॉनची आहे. ठीक आहे, त्यानंतर ती ॲल्युमिनियम इथे राहणार आहे, इथे असेल आपला गॅलियम, मग इंडियम आणि थॅलियम. ठीक आहे, आता याच्यावरून काय कन्क्लुजन निघलं आपलं, तर कन्क्लुजन असं निघलंय आपलं की आयोनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त असणार आहे बोरॉनची. ठीक आहे, आपण बघू ग्राफनुसार, इथे टॉपवर दिसत आहे, बाकी कोणी आहे का नाही देत, बोरॉन टॉपवर आहे. त्यानंतर आपल्याला कोण दिसत आहे, त्यानंतर आपल्याला थॅलियम दिसत आहे, बघू शकतो आपण. ठीक आहे, सो थॅलियम असणार आहे. त्यानंतर त्यानंतर आपल्याला कोण दिसत आहे, थॅलियम नंतर आपल्याला दिसत आहे गॅलियम. ठीक आहे, सो गॅलियम आपल्याला दिसत आहे, गॅलियम नंतर कोण आहे, तर गॅलियम नंतर जो येईल तो असेल आपला ॲल्युमिनियम, आणि मग असेल आपला लास्टमध्ये इंडियम. सो हा ऑर्डर जो आहे तो आपल्याला फॉलो इथे करायचा आहे. ठीक आहे, की आपल्याला त्याच्यानंतरचे जितके असणारे 18 पर्यंतचे सगळ्यांचा ग्राफ कसा मिळतो, डब्ल्यू टाईपचा मिळतो. ठीक आहे, सो हा आपला झाला ऑर्डर. आता आपण बघू की आयोनायझेशन एन्थॅल्पीचं मॉलिक्यूलची काढायची असेल तर काय होईल. सो एक क्वेश्चन घेऊ आपण की आपल्याला आयोनायझेशन एन्थॅल्पी काढायची आहे N2 आणि O2 मॉलिक्यूलची. ठीक आहे, आतापर्यंत आपण सिंगल ॲटमचं बघत होतो आयोनायझेशन एन्थॅल्पी किती असणार आहे. आता आपण मॉलिक्यूलचं बघणार आहोत की N2 आणि O2 यांच्यामध्ये आयोनायझेशन एन्थॅल्पी कोणाची जास्त असेल. ठीक आहे, सो आपण काय हे कशाने सॉल्व्ह करणार आहोत, तर हे आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रामनी बघणार आहोत. तर आपण काय करू, सगळ्यात पहिले त्यांची डायग्राम बघू की N2 आणि O2 ची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम कशी असते. ठीक आहे, सो ही काय झाली त्यांची डायग्राम झाली मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता आपल्याला माहिती आहे की N2 मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर नायट्रोजन जवळ 7, आणि म्हणजे N2 जवळ किती होऊन जाईल, तर 14 होऊन जाईल इलेक्ट्रॉन. ठीक आहे, 14 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन N2. बरोबर,
सेम केस ऑक्सिजन O2 मध्ये काय असते, आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे O2 आहे तर 16 इलेक्ट्रॉन होऊन जाईल. आता आपण बघू की इथे तितके इलेक्ट्रॉन फिल आहेत का. इथे जो ऑब्झर्व केलं N2 च्या केसमध्ये तर सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड मध्ये आहेत, बरोबर. वॅकंट आहे का कुठे नाही, म्हणजे वॅकंट मधून इलेक्ट्रॉन काढणं डिफिकल्ट जाईल. ठीक आहे, तिथून इलेक्ट्रॉन काढायला आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागेल, म्हणजे आयनायझेशन एनर्जी याची जास्त असू शकते. आता जेव्हा आपण ऑक्सिजनचं बघतो तर ऑक्सिजन मध्ये काय आहे, ऑक्सिजन मध्ये आपल्याला 2 अनपेड इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात, बरोबर. सो आपले 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत जे इझिली निघू शकतात, कारण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युल ऑर्बिटल मध्ये आहेत ते. ठीक आहे, जिथे कमी एनर्जी लागते तर कमी एनर्जी मध्ये ते इझिली निघू शकतात. ठीक आहे, म्हणजे जास्त एनर्जी द्यायची गरज नाही, कारण अनस्टेबिलिटी आहे, एनर्जी डिक्रीज, आणि एनर्जी डिक्रीज म्हणजे एनर्जी ते तिथले इलेक्ट्रॉन रेडी आहेत निघायला. ठीक आहे, अनपेअर्ड असल्यामुळे रेडी आहेत ते, तर ते इझिली निघू शकतात. तर आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती ऑक्सिजनच्या केसमध्ये काय होईल, कमी असेल, कारण तिथले अनपेड इलेक्ट्रॉन इझिली निघू शकतात. तर O2 आणि N2 च्या केसमध्ये आयोनायझेशन एन्थॅल्पी कोणाची जास्त असेल, पेअर्ड मधून इलेक्ट्रॉन काढणं डिफिकल्ट आहे म्हणून N2 ची जास्त असेल, बरोबर, आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे, आणि असं का बरं झालं, कारण इथे पेअर्ड मध्ये म्हणजे ती जी स्टेट आहे ती काय स्टेबल स्टेट आहे, तर एनर्जी खूप जास्त असेल, म्हणजे तिथले इलेक्ट्रॉन काढणं खूप जास्त डिफिकल्ट होईल, त्याला खूप एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल इलेक्ट्रॉन काढायला, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन काढायला, आणि म्हणून N2 ची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे इथे. ठीक आहे, सो हे रिझन लक्षात पाहिजे, बरोबर, आपल्याला की असं का बरं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट मध्ये आपण काय करू, आणखी एक क्वेश्चन डिस्कस करून घेऊ. सो क्वेश्चन असा आहे आपला की आपल्याला फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी सांगायची आहे लोएस्ट. ठीक आहे, कोणाची असेल, ब्रोमिन, सेलेनियम, फॉस्फरस की आर्सेनिक. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे हे सगळे एलिमेंट नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीनच्या खालीच येतात. ठीक आहे, नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस आणि आर्सेनिक, ऑक्सिजनच्या खाली सल्फर, सेलेनियम, आणि फ्लोरीनच्या खाली क्लोरीन आणि ब्रोमिन. आपल्याला बेसिकली आपण ऑलरेडी डिस्कस केले ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन बद्दल, की त्यांचा ऑर्डर काय, ऑक्सिजन, फ्लोरीन जो आहे जास्त आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे, मग नायट्रोजनची आणि मग ऑक्सिजनची, त्याच्यानुसार Br पहिले येऊन जाईल. ठीक आहे, हायस्ट त्याचीच असणार आहे. मग नायट्रोजन मध्ये कोण आहेत, फॉस्फरस आणि आर्सेनिक, तर यांची, आणि फॉस्फरस आणि आर्सेनिकची जर कम्पेअर केली आपण तर शेल इन्क्रीज झाला, तर शेल इन्क्रीज झाला म्हणजे साईज इन्क्रीज झाला, आणि साईज इन्क्रीज झाला तर आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी होऊन जाते, म्हणजे फॉस्फरस पहिले येईल मग आर्सेनिक येईल. म्हणजे लास्ट मध्ये कोण उरला, जो ऑक्सिजनच्या अंडर आहे तो कोणता आहे, सेलेनियम आहे. तर सगळ्यात लास्ट मध्ये आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी कोणाची असणार आहे चारपैकी, तर तो असणार आहे सेलेनियम, म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट असेल. ठीक आहे, सो आपला कम्प्लीट आयोनायझेशन एन्थॅल्पीचा टॉपिक संपला. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कन्सेप्ट काय आहे, तर हा कन्सेप्ट असा आहे की नावानेच आपल्याला कळत आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन करताना काहीतरी हीट रिलीज होत आहे, बरोबर. एक ऍटम आहे ए, तो काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो, इलेक्ट्रॉनला गेन करतो, आणि कशामध्ये कन्वर्ट होईल, एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज येईल, बरोबर. आणि त्याच्यासोबत काय होत आहे की तो इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे हीट रिलीज होत आहे. ठीक आहे, हीट रिलीज होत आहे. आता हीट रिलीज म्हणजे इथे काय होणार आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, म्हणून डेल्टा एच काय असणार आहे, इथे डेल्टा एच असेल आपला निगेटिव्ह. ठीक आहे, आता हा कन्सेप्ट झाला आपला इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा, बरोबर. म्हणजे आपण प्रॉपर डेफिनेशन लिहू शकतो याची, सो डेफिनेशन लिहून घेऊ. सो डेफिनेशन अशी आहे की द एनर्जी रिलीज when an electron is added in the outermost shell of an isolated gaseous atom. सो आपला जो ऍटम आहे आयसोलेटेड गॅसेस ऍटम आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, जेव्हा इलेक्ट्रॉन ऍड करतो त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये, ठीक आहे, तर जी हीट रिलीज होते, जी एनर्जी रिलीज होते, त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे, सो डेफिनेशन समजली. आता नेक्स्ट कन्सेप्ट असा आहे की इलेक्ट्रॉन अफिनिटी. ठीक आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय होते की एखाद्या एलिमेंटला इलेक्ट्रॉनसाठी अट्रॅक्शन असणे. ठीक आहे, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन मिळाला तो खूप खुश होऊन जाईल. ठीक आहे, सो इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन एखाद्या एलिमेंटला असेल, तो काय म्हणू आपण, त्याला इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे, बरोबर. एखाद्या एलिमेंटला काय म्हणू आपण, इलेक्ट्रॉन पाहिजे, बरोबर, त्याला आपण काय म्हणू, तो इलेक्ट्रॉन गेन करतो, सो इलेक्ट्रॉन अफिनिटी त्याला म्हणू. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी दोन्ही एकसारखे झाले, कारण इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये इलेक्ट्रॉन गेन करत येतो, कारण त्याला अट्रॅक्शन आहे ना इलेक्ट्रॉन बद्दल, तो इलेक्ट्रॉनला काय करेल, गेन करेल. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जो कन्सेप्ट आहे तो कसा आहे, त्याच्यात सुद्धा इलेक्ट्रॉन तो काय करत आहे, गेनच करत आहे, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट काय झाले, एकच झाले. तर आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा काय असणार आहे, सेमच असणार आहे इलेक्ट्रॉन अफिनिटीसाठी, कारण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मध्ये सुद्धा काय करत आहे, इलेक्ट्रॉन गेन करत आहे, बट फरक काय की हीट रिलीज होत आहे, विथ हीट रिलीज होत आहे, बरोबर.
सो आपण असं म्हणू शकतो की दोन्ही काय आहेत, दोन्ही सेमच आहेत, पण दोघांमध्ये साइन जो आहे तो काय अपोजिट आहे. तर आपण त्यासाठी त्याची डेफिनेशन एक स्टेटमेंट लिहून घेऊ की दोन्ही काय सेम आहेत, पण दोघांमध्ये डिफरन्स काय की त्यांचा साइन जो आहे तो काय अपोजिट आहे. ठीक आहे. सो स्टेटमेंट असा आहे, स्टेटमेंट आपला असा होईल की इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बोथ आर युज्ड. आपण दोन्ही यूज करतो. फरक काय असणार आहे की तो त्यांचे साइन जे आहेत ते अपोजिट आहेत. आपण बरोबर पाहायला येते की अपोजिट साइनचे असतात ते. ठीक आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये हीट रिलीज होते, एक्झोथर्मिक आहे म्हणजे निगेटिव्ह साइन येईल त्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये आपण काय बघू. सपोज आपण म्हटलं की ऑक्सिजन आहे. ठीक आहे. तो काय करेल, इलेक्ट्रॉन गेन करेल. ठीक आहे. तर काय बनेल इथे, इथे बनेल आपला O मायनस. काय होणार आहे, इलेक्ट्रॉन त्यांनी गेन केलं तर आपल्याला इथे डेल्टा एच काय मिळेल, निगेटिव्ह, कारण हीट रिलीज होते. बरोबर. आता O मायनस आहे, काय होतं याचं कॉन्फिगरेशन होतं 2s2 2p4. इथे काय झालं, 2s2 झालं, 2p5 झालं. आता इथे काय होईल, O मायनस आहे. ठीक आहे. पुन्हा एक इलेक्ट्रॉन जर गेन करायचा असेल याला, ठीक आहे, तर आपण म्हणू की इथे काय होईल, O2 मायनस आणि हा 2s2 2p6 होऊन जाईल. ठीक आहे. 2s2 2p6 आणि मग स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करेल. तर आपल्याला असं वाटू शकते की इलेक्ट्रॉन घेणं आता खूप जास्त इझी आहे. ठीक आहे. कारण एक इलेक्ट्रॉन मिळाला की याला स्टेबल कॉन्फिगरेशन मिळते. तर हे खूप जास्त इझी होऊन जाईल ऑक्सिजनसाठी इथून आणखी एक इलेक्ट्रॉन घेणं. पण ऍक्च्युअल मध्ये असं होत नाही. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये असं इझिली होत नाही. काय होतं इथे की इथे जसं एक इलेक्ट्रॉन एंटर करायचा प्रयत्न करतो ना, इथे इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होते. इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होते. तो बाहेरच्या दुसऱ्या आणखी एका इलेक्ट्रॉनला एक्सेप्टच करत नाही. आणि जर आपल्याला टाकायचं असेल ना इलेक्ट्रॉन, तर आपल्याला खूप जास्त काय करावं लागेल, एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल. आणि एनर्जी प्रोव्हाइड करणं म्हणजे काय, ती रिॲक्शन असेल एंडोथर्मिक, म्हणजे डेल्टा एच काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की पहिल्या स्टेपमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये पहिली स्टेप जी असते ती नेहमी निगेटिव्ह असते. पण त्याला आणखी एक इलेक्ट्रॉन जर दिला ना, तर त्याच्यानंतर डेल्टा एच जो आहे तो पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे. कारण नेक्स्ट स्टेप मध्ये आणखी एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणं म्हणजे इलेक्ट्रॉनचं रिपल्शन असणं. आणि इलेक्ट्रॉनचं रिपल्शन आहे तर तो इलेक्ट्रॉन घेणारच नाही. आणि आपल्याला जर टाकायचं असेल तर आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल. ठीक आहे. तर आपण जर एनर्जी देत आहोत तर काय होऊन जाईल, एनर्जी जर देत आहोत तर डेल्टा एच काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो आपण याचं ऍक्च्युअल रिझन पण लिहून घेऊ प्रॉपर स्टेटमेंटने. ठीक आहे. सो काय लिहिलं आपण की फॉर दिस कन्व्हर्जन, म्हणजे आपला जो कन्व्हर्जन आहे O मायनस मध्ये एक इलेक्ट्रॉन टाकणं, ह्या कन्व्हर्जन साठी वी हॅव टू प्रोव्हाइड एन एनर्जी. आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, कारण एक इलेक्ट्रॉन आपल्याला अनायनिक स्पीसीज मध्ये टाकायचं आहे. आणि अनायनिक स्पीसीज मध्ये टाकलं तर इलेक्ट्रॉनचं काय होऊन जाईल, रिपल्शन होत जाईल. ठीक आहे. आता हा कन्सेप्ट झाला. नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग बघणार आहोत इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीसाठी. ठीक आहे. सो आपण बघू कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीसाठी. ठीक आहे. काय हेडिंग, फॅक्टर अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते झेड इफेक्टला. ठीक आहे. आता काय कन्सेप्ट याचा, तर आपल्याला माहिती आहे झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय होतं, आपला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. जर झेड इफेक्टिव्ह जो आहे तो जास्त आहे, याचा अर्थ काय की झेड इफेक्टिव्ह जर खूप जास्त असेल तर याचा अर्थ काय की न्यूक्लियस जो आहे, ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला खूप जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करत आहे. ठीक आहे. जर हा खूप जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करत आहे तर जर दुसरा इलेक्ट्रॉन येईल त्याला सुद्धा तो तसाच अट्रॅक्ट करेल. ठीक आहे. तर झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झाला तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन जर एक्सेप्ट करेल तर हीट पण रिलीज करेल तो, तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल. ठीक आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल. पण हा आपल्याला माहिती आहे झेड इफेक्टिव्ह काय असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते ऍटॉमिक साईजला. ठीक आहे. जर ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत असेल, ठीक आहे, जर आपण म्हटलं की ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत असेल, ऍटमचं साईज जर इन्क्रीज, त्याचं न्यूक्लियस आणि लास्ट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचं काही कॉन्टॅक्टच राहणार नाही. आणि जर कॉन्टॅक्टच नाही तर इलेक्ट्रॉन तर इझिली निघून जाईल. तर याची टेंडन्सी काय असेल, इलेक्ट्रॉन रिलीज करायची ना की गेन करायची. म्हणजे ऍटॉमिक साईज जर इन्क्रीज झाला आपला, ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होते, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ती डिक्रीज होते. कारण ऍटॉमिक साईज इन्क्रीज असणाऱ्या एलिमेंटची टेंडन्सी नसते की ते इलेक्ट्रॉन घेतील. त्यांना जर काही फरक नाही पडत की लास्ट इलेक्ट्रॉन आहे, जर त्याचा झेड इफेक्टच नसेल, ठीक आहे, तर तो इलेक्ट्रॉन गेला निघाला तरी त्यांना चालेल. ठीक आहे. तर आपल्याला हे जे रिलेशन आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याला आपण प्रॉपर शेपमध्ये ठेवून घेऊ. ठीक आहे.
आपल्याला हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट मध्ये आपण पिरियड वाईज स्टडी करू आता याची. ठीक आहे. सपोज मी घेतला सेकंड पिरियड. ठीक आहे. सेकंड काय असते सेकंड पिरियड मध्ये, तर आपला लिथियम लिहून घेऊ आपण. ठीक आहे. सेकंड पिरियड लिथियम असते. ठीक आहे. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन हे असते. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ आपण. ठीक आहे. लिथियमचं काय 2s1 आहे. 2s1. ठीक आहे. बेरिलियमचं काय 2s2. ठीक आहे. 2s2. बोरॉनचं काय असते 2s2, 2p1. हा काय असते कार्बन 2p2. नायट्रोजन असते आपला 2p3. ऑक्सिजन असते आपला 2p4. याचा अर्थ सगळ्यांच्या समोर 2s2 लिहायचं. फ्लोरीनचं काय असते 2p5 आणि निऑनचं असते आपलं 2p6. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय ओळखायचंय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. म्हणजे आपल्याला 30 पीसेस पाहिजे ज्यांची टेंडन्सी असेल जे इझिली इलेक्ट्रॉन गेन करू शकतात. आता मला सांगा जे फुल ज्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फुल आहे, त्यांचं ऑर्बिटल फुल इलेक्ट्रॉनिक भरलेलं आहे, आपण म्हणू फुल्ली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते खरंच इलेक्ट्रॉन घेतील का, नाही, त्यांना तर आवडणारच नाही इलेक्ट्रॉन घ्यायला. तर फुल्ली फिल्ड कोणकोणते आहेत, तर आपला बेरिलियम आहे. ठीक आहे. आणि निऑन आहे. बरोबर, हे दोन आहेत फुल्ली फिल्ड. ठीक आहे. आणि याचं काय, याचं नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर याची टेंडन्सीच नसेल की दुसऱ्यांचे इलेक्ट्रॉन तो घेईल. जर त्याची टेंडन्सीच नाहीये तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सगळ्यात कमी कोणाची असेल, तर सगळ्यात कमी असेल आपली निऑनची. त्यानंतर कोणाचा नंबर लागेल, त्यानंतर लागेल नंबर आपला बेरिलियमचा. ठीक आहे. आता मग आपण कोणाकडे वळू, तर आपण हाफ फील्ड वाल्याकडे वळू. कारण हाफ फील्ड वाल्याला सुद्धा इलेक्ट्रॉन घेणं आवडणार नाही, कारण तो स्टेबल आहे त्या स्टेटमध्ये. बरोबर. मग याचा अर्थ इथे कोण लागेल, इथे नंबर लागेल आपला नायट्रोजनचा. ठीक आहे. आता नायट्रोजन नंतर कोण लागेल, कारण आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो, आपला झेड इफेक्ट जो आहे तो तर इन्क्रीज होतो. आणि झेड इफेक्ट इन्क्रीज झाला तर आपण ऑलरेडी पाहिला की डायरेक्टली प्रपोर्शनल असते, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल ह्या साईडनी गेला तर. तर याचा अर्थ काय असणार आहे की टॉपवर निऑन तर कट झाला, तर टॉपवर काय असणार आहे, आपला फ्लोरीन असणार आहे. त्यानंतर आता आपण बघू नायट्रोजन आणि ऑक्सिजन. ठीक आहे. किंवा ऑक्सिजन जो आहे, ठीक आहे, त्याचं काय एक 2p4च आहे, तर तो इलेक्ट्रॉन इझिली घेऊ शकतो. आणि ह्या साईडला काय होतं, जेव्हा लेफ्ट टू राईट जातो तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इन्क्रीज होते, म्हणजे फ्लोरीन नंतर कोण येईल, ऑक्सिजन येईल. नायट्रोजन तर लास्ट मध्ये गेला, म्हणजे आता कोण आला, कार्बन. याचं 2p2 आहे, एक इलेक्ट्रॉन सहज घेऊ शकतो हा, तर कार्बन. त्यानंतर कोण येईल, त्यानंतर आपल्याकडे आता कोण उरलं, तर आपल्याकडे उरलाय बोरॉन आणि लिथियम. आता जर ऑब्झर्व केलं ना आपण की लिथियम आणि बोरॉन, तर याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जसा याला मिळाला ना, एक इलेक्ट्रॉन यांनी घेतला. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन जसा यांनी घेतला तर हा काय अचीव्ह करेल, 2s2 अचीव्ह करेल. आणि इथे काय होईल, 2s2 2p2 होऊन जाईल. तर ह्या दोघांमध्ये याचं जास्त स्टेबल कॉन्फिगरेशन होईल. तर आपण काय करू, लिथियमला फर्स्ट प्रायोरिटी देऊ कम्पेअर्ड टू बोरॉन. ठीक आहे. सो हा काय असेल, आपला ऑर्डर असेल इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय, की जेव्हा आपण त्याच्यात इलेक्ट्रॉन ऍड करतो तर हीट रिलीज होते. ठीक आहे. हीट रिलीज होते, तर किती अमाऊंट ऑफ हीट रिलीज होईल जेव्हा आपण इलेक्ट्रॉन ऍड करू. ठीक आहे. ते बघणं म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, एनर्जी रिलीज. ठीक आहे. सो हा ऑर्डर आपल्याला लक्षात ठेवायचं. पहिले तर आपल्याला हे 3 लक्षात ठेवायचे. ठीक आहे. एका फुल आपलं काय असणार आहे इथे, की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फुल फिल्ड आहे, नोबल गॅस आहे, सगळ्यात शेवटी निऑन असेल. आणि हा फुल्ली फिल्ड आहे, नायट्रोजन हाफ फिल्ड आहे, म्हणजे स्टेबल आहे, म्हणून यांना इलेक्ट्रॉन घेणं आवडणार नाही. ठीक आहे. मग आहे बोरॉन लिथियमचा नंबर, कारण ह्या दोघांपैकी जर आपण बघितलं तर हा जास्त स्टेबल होऊन जाईल. ठीक आहे. मग आहे आपला हा हे रूल की जेव्हा आपण झेड लेफ्ट टू राईट जातो तर झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होते, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सुद्धा काय होईल, इन्क्रीज. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा ऑर्डर मिळेल. ठीक आहे. सो आपला हा काय झाला, सेकंड पिरियडचा ऑर्डर झाला. ओके. आता पिरियड वाईज स्टडी झाली. आता आपण एकदा काय करू, ग्रुप वाईज पण स्टडी करून घेऊ. ठीक आहे. ग्रुप वाईज स्टडी. सपोज आपण घेतला ग्रुप, फ्लोरीन घेतला, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. काय होते, जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो तेव्हा काय होते,
तेव्हा साईज जो आहे तो काय होते, इन्क्रीज होते, आणि साईज जो आहे आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे साईज इन्क्रीज झाला तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होऊन जाईल, डिक्रीज होत जाईल. म्हणजे जर आपण याचा ऑर्डर लिहिला, ठीक आहे, तर ऑर्डर काय असणार आहे, ऑर्डर असायला पाहिजे की सगळ्यात मोठा साईज फ्लोरीनचा आहे, तर साईज ज्याचा कमी त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असते, सगळ्यात जास्त. सो ऑर्डर आपला असा असायला पाहिजे, सगळ्यात कमी आयोडीन कारण त्याचा साईज सगळ्यात जास्त, जो सगळ्यात जास्त साईजचा त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी. ऑर्डर असा असायला पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये ऑर्डर जो आहे तो काय असते, असा नाही राहत. ऍक्च्युअल ऑर्डर जो आहे तो काय असते की क्लोरीन जो आहे तो जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी त्याची असते कम्पेअर टू फ्लोरीन, आणि मग बाकीचं ऑर्डर तर असतेच आपलं. ठीक आहे, आता याचं रिझन काय आहे, असं का बरं होते ते बघू आपण, की क्लोरीन जो आहे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त असते कम्पेअर टू फ्लोरीन. तर रिझन खूप सिम्पल आहे. रिझन असं आहे की फ्लोरीन जो आहे याला इलेक्ट्रॉन घेणं खूप आवडते, नो डाऊट. हा इलेक्ट्रॉन घेणं, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे, त्याला इलेक्ट्रॉन घेणं खूप आवडते. पण हा जो आहे तो खूप स्मॉल साईज ऍटम आहे. ठीक आहे, स्मॉल साईज ऍटम. जसं हा इलेक्ट्रॉन गेन करतो ना, तसं इथे काय होते की फ्लोरीन मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे आणि येणारा इलेक्ट्रॉन हे काय करतात, रिपल्शन करतात. असं एकदम छोटं घर असेल तर कोणाला आणलं तर खूप अडचण होते, पटकन गेलं पाहिजे असं वाटते. तर सेम फ्लोरीनचं घर इतकं छोटं आहे की तो दुसऱ्या इलेक्ट्रॉनला सहज गेन करत नाही. तेच क्लोरीन मध्ये काय होतं, तेच क्लोरीन मध्ये काय असते, याच्याजवळ वॅकंट ऑर्बिटल असतात. ठीक आहे, वॅकंट ऑर्बिटल असतात टू एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, म्हणजे हा इझिली इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, आणि जर इलेक्ट्रॉन इझिली घेत आहे तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा काय असणार आहे, याची जास्त असेल. ठीक आहे, म्हणून आपला ऑर्डर जो आहे असा येतो की फ्लोरीन हा, ऍक्च्युअली आपल्याला एक्सपेक्टेशन असं असते की असा यायला पाहिजे कारण स्मॉल साईज आहे फ्लोरीनचा, पण ऍक्च्युअली ऑर्डर जो आहे त्याच्यात हा चेंज आपल्याला येतो. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं की का बरं चेंज येतो वगैरे. याचा जो ग्राफ असतो ना तो सुद्धा पाहून घेऊ आपण. ठीक आहे, यांचा ग्राफ सुद्धा आपल्याला असा मिळतो पाहायला. ठीक आहे, की इथे काय असतंय, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे, आणि इथे ऍटॉमिक नंबर ग्राफ आपल्याला असा काय असते इथे, इथे असते आपला फ्लो, मग असते आपला क्लोरीन, मग असते आपला बीआर, आणि सगळ्यात कमी कोणाची असणार इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, आयोडीनची. ठीक आहे, तो क्लोरीनची टॉपवर असते, मग असते फ्लोरीन, आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युली इथे पाहिजे होतं बीआर. ठीक आहे, बीआरचं काय असतं त्याच्यापेक्षा थोडं कमी असतं. ठीक आहे, इथे बीआर आणि इथे आपलं आयोडीन. सो हा असते आपला ऑर्डर. ठीक आहे, आणि असं नाही की फक्त ह्याच केसमध्ये होईल. आता सपोज आपण म्हटलं की फॉस्फरस आणि नायट्रोजन यामध्ये कोणाची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त असेल, तर तो असणार आपल्याला माहिती आहे, नायट्रोजन नंतर काय असते, फॉस्फरस असते. ठीक आहे, मग आर्सेनिक असते. तर सेम इथे पण जसं फ्लोरीन आणि क्लोरीनचं होतं की क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे फ्लोरीनपेक्षा, सेम इथे पण फॉस्फरस जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे नायट्रोजनचं. सगळ्यांसाठी सेमच रूल लागणार आहे, सेम टाईपचा ग्राफ येईल. सेम आपल्या सपोज सल्फर आणि काय ऑक्सिजन असेल, सल्फर जो आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ठीक आहे, त्यासाठी पण सेम रिझन लागेल. ठीक आहे, सो हे काय झालं, आपला कन्सेप्ट झाला पूर्ण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा. ठीक आहे,